हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कोठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर कालचा जो व्हिडिओ झाला ना, तर त्याच्या पुढचा भाग मी सेकंड व्हिडिओमध्ये दाखवणार असं म्हटलेलं. तर इतक्या छान अशा मूर्त्या तिथं होत्या ना, इतकं माइंड रिलॅक्स झालं. आता हे पुढचा भाग आहे. तर हे जे आहे ना, पंचमुखी महादेवाची पिंड असं त्यांनी स्थापन केलेली होती. खूप छान असं तिथं म्हणजे बघायला आहे. खूप लहान लेकरं तर अगदी इतकं म्हणजे इतकं लहान लेकरांसाठी तर हे इतकं भारी स्पॉट आहे ना, इतकं मस्त ते लेकरं एकदम रिलॅक्स होऊन जातात. एकदम त्यांना शांतता असं वाटते लेकरांना पण म्हणजे थोडंसं. आणि इतकं भारी अशी महादेवाची पिंड होती. तर महादेवाच्या पिंडीला ना पूर्ण म्हणजे एक फेरी मारायची नसते, तर अर्धीच फेरी मारायची असते. तर मी तिथून हाफ म्हणजे निम्यातूनच इकडं डाव्या साईडला इकडून पुढे येऊन दर्शन घेतलं होतं. परंतु आता पुढे इतकं मस्त आहे ना, म्हणजे ह्या सगळ्या मूर्त्या वगैरे आहे तिथं. म्हणजे सिद्धनाथ आहेत वडवळचे, सॉरी सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज, किंवा लक्ष्मी माता म्हणा, राधा, आणि हे आपले श्रीकृष्ण. म्हणजे हिंदू धर्मातील जेवढे काही आपले देव आहेत ना, तर ते सगळे देव इथं, त्यांच्या सगळ्या देवांच्या मूर्त्या इथं स्थापन झालेल्या आहेत. महादेव आहे तिथं, महादेवांची मूर्ती अशी आहे. इतकं भारी, इतकं मस्त असं वाटलं होतं ना. परत हे पहा, इथं आता सीता माता आहे ही, राम आहेत, श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, आणि हे लक्ष्मण. खूप छान. म्हणजे आपल्या धर्मामध्ये ना, म्हणजे आपल्या हिंदू धर्मात जेवढे काही देव होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांच्या इथं मूर्त्या आहेत. हनुमान आहेत. म्हणजे इतकं भारी प्रसन्न असं वाटत होतं ना. इतकं आणखीन एक महादेवाची पिंड इथं आहे. आणि इथं समोर श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणजे मी प्रत्येक असं मूर्तीला हात लावून डोकं टेकून असं पाया पडत होते. आणि हे म्हणजे आपले मेन देवस्थान श्री स्वामी समर्थ महाराज आपले. इतकं भारी असं वाटलं होतं ना. तर तिथं गर्दीमध्ये ना, अक्कलकोटमध्ये थोडंसं फास्टमध्ये दर्शन झालं, तर महाराजांनी पाहिजे इतकं मन भरून दर्शन दिलेलं आहे त्यांनी. गुरुदेव दत्त आहेत, परत इथं गोविंद आहेत, तिरुपती बालाजी, सगळ्या देवांच्या मूर्त्या त्यांनी तिथं स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे इतकं भारी असं वाटत होतं ना, की खूप छान असं वाटलं. आणि हे मंदिराच्या गोल राऊंडनी असं त्यांनी मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. लक्ष्मी माता आहे, महाकाली आहे इथे. खूप छान वाटलं मला तर, अगदी फ्रेश वाटलं. आणखीन एकदा व्हिजिट तिथं करावीशी वाटत आहे. आता पाहूयात नेक्स्ट टाईम जेव्हा अक्कलकोटला जाईन, तर त्यावेळेस पण आणखीन दर्शन घेता येईल. सरस्वती माता आहे, परत आणखीन एक महादेवाची पिंड आहे. आणि हे सगळे जे आहेत ना, हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंग आहेत हे सगळे. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, अमृतसर, वैजनाथी, नागेश्वर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, गणेश्वर, श्री. आणि इथं फिरून फिरून इतकी हवा वगैरे खाऊन आमचा अवतार तुम्ही पाहू शकता कसा चेहरा वगैरे झालेला आहे. आता इतकं म्हणजे वारं अफाट सुटलेलं होतं. आता मग आम्हाला निघायचं होतं, तरी पण खुशी आणि ईश्वरी निघायचं काही नाव घेत नव्हत्या. इतकं म्हणजे हे वरच्या मजल्यावरती हे मंदिर असं असल्यासारखं आहे. खूप छान आहे. आणि आता हे पाहे नंदी महाराज आहेत. खूप मोठे आहे ते पण नंदी बरं का. आणि इथं छोटंसं, आणि इथे पण महादेवाची ना पंचमुखी महादेवांची मूर्ती अशी आहे पाण्यामध्येच. खूप छान असं हे पण मूर्ती खूप मोठी आहे. समोरून इथे पहा, 5 मुखी आहे ही महादेवांची मूर्ती. खूप छान असं, इतकं भारी प्रसन्न वाटले ना, खूप छान. आता हे म्हणजे समोरचा म्हणजे जे मंदिराचा समोरला भाग आहे ना, तर ते आहे. म्हणजे हे 1 नंबर गेट आहे. आम्ही 2 नंबर गेटमधून आतमध्ये प्रवेश केलेला होता. हे 1 नंबर गेटचं आहे. तर अगदी केरळ म्हणा किंवा खूप छान असे, म्हणजे हे तमिळनाडू वगैरे तिकडले कसे मंदिराचं जे असतात ना कलश वगैरे, सेम तसं त्यांनी इथं काढलेलं आहे. तर आम्ही निघत होतो. आता इतकं वारं वगैरे सुटलेलं होतं, आभाळ पण खूप आलेलं होतं. आता आम्हाला नाश्ता वगैरे काहीतरी पेटपूजा वगैरे करून काहीतरी निघायचं होतं. आता
हे पाहायचं समोरून पण मी दाखवते. इतका लेट झालेला होता, उशीर झालेला होता. तर आता आणि अक्कलकोटमध्ये तिथं आम्ही प्रसाद पण नव्हता घेतला, खूप गर्दी तिथं होती आणि म्हटले की नको, पुढेच आपण काहीतरी खाऊन घेऊयात म्हटले, नाश्ता वगैरे. तर इथं आता आम्ही निघायचं होतं, इतकं उशीर झालेला पण होता आणि इतकं आभाळ पण आले होतं, वारं वगैरे सुटले होतं. आणि ह्या दोघींकडे तुम्ही बघा, म्हणजे कोणी म्हणू शकेल का ह्या दोघी वर्षातून फक्त 1 ते 2दाच भेट ह्या दोघींची होती बरं का. ते पण इतकं भारी ह्या दोघींचं बॉन्डिंग आहे ना, की म्हणजे खूपच भारी आहे. भेटल्या भेटल्या लगेच बोलणं वगैरे मिसळणं असं ह्या दोघींचं असतं, गपचूप राहणं असं अजिबात नसतं. तर म्हणजे कोणीच म्हणू शकत नाही की वर्षातून फक्त ह्या दोघी 1 ते 2 वेळाच भेटतात बरं का एकमेकींना. तर असो, आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.